चलो बघा, आपला आज पार्ट 2 चा नवीन चॅप्टर सुरू होतोय, तो म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्री. ठीक आहे. आता हा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर फक्त आणि फक्त 6 मार्क्सला आहे. हा जो चॅप्टर आहे तो किती मार्क्सला आहे? फक्त 6 मार्क्स. म्हणजे फक्त 6 मार्क्सला हा चॅप्टर येत असतो. 6 मार्क्स. ठीक आहे. खूप कमी मार्क्सला चॅप्टर आहे, त्यामुळे शक्यतो आपला आजच हा चॅप्टर एंड होऊ शकतो आणि आपण तो करणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना एकदम प्रॉपर गरज आहे त्यांनीच थांबायचं आहे. कालच बघितलं मी, फक्त 30 विद्यार्थी किंवा 28 विद्यार्थी राहिले, काही अडचण नाही. बघा, 5 नंबरचा चॅप्टर खूप सोपा आहे. फक्त लेक्चर करा, झालंय तुमचा बोर्डचा अभ्यास. इतकं सोपा आहे, कारण की कन्सेप्ट त्याच आहे. अगोदर आपण छोटीशी थेअरी घेऊया. बघा, डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला आणि स्लोप ऑफ लाईन ह्या तीनच टॉपिक वरती आपल्याला मेन कन्सेप्ट बघायची आहे. त्यामध्ये अजून आहे, सेक्शन मध्ये पण काही गोष्टी आहे. तर बघा, टू फाइंड डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन एन ऍक्सिस. आता समजा ऍक्सिस वरती जर पॉइंट्स आले, तुम्हाला 9th स्टँडर्डला फर्स्ट चॅप्टर होता डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स ऑन रियल नंबर लाईन. ठीक आहे. तर इथे फक्त ते पॉइंट्स कशामध्ये असणार आहे? कोऑर्डिनेट सिस्टीम एक्स आणि वाय ऍक्सिस असतो. तर समजा एक्स ऍक्सिस वरती 2 पॉइंट्स आले, तर वाय तिथे 0 0 असतो, आपण बघितलंय. मग सिंपल एक्स एक्स कोऑर्डिनेट मध्ये सबट्रॅक्शन होणार आणि तुमचं काय येणार आहे? डिस्टन्स येणार आहे. तरी जरी आपण प्रॉपर बघितलं तर बघा, डिस्टन्स बिटवीन, समजा इथे घेतलं आपण डिस्टन्स बिटवीन ए बी आणि ए बी चे कोऑर्डिनेट आहे आपल्याकडे. बघा, ए बी आहे x1, 0 आणि बी आहे x2, 0, म्हणजे y चे कोइफिशियंट पूर्ण 0 आहे. तर सिंपल फॉर्म्युला येतो, प्रॉपर लक्ष द्यायचं आहे. सिंपल फॉर्म्युला येत असतो बघा, x1 मायनस x2 आणि फक्त ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं रूट वगैरे काहीही नाही. बघा, इतकं सिंपल आहे. म्हणजे एक्स एक्स मध्ये सबट्रॅक्शन होणार आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार. मग तुम्ही इथे x1 मायनस x2 घ्या किंवा x2 मायनस x1 घ्या. जर सबट्रॅक्शन मायनस आली तरी त्याचा स्क्वेअर प्लस होणार आणि सबट्रॅक्शन प्लस आली तरी स्क्वेअर प्लस असणार. मग काही फरक पडत नाही. अशा प्रकारे जर एक्स ऍक्सिस वरती पॉइंट्स असतील तर एक्स एक्स कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन करून त्याचा स्क्वेअर घेणे म्हणजे ते डिस्टन्स आपल्याला मिळणार आहे. ऍक्च्युअली डिस्टन्स तर नाहीच आहे, इथे स्क्वेअर रूट सुद्धा असेल, म्हणजे स्क्वेअर रूट आणि ते रूट कॅन्सल होतं आणि सबट्रॅक्शन येते. स्क्वेअर रूट पण महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे हे डिस्टन्स आहे. इतकं सिंपल पेपरला येत नाही आणि जास्त मार्क्सला पण नाही हा चॅप्टर. पुढे बघा, समजा वाय ऍक्सिस वर आले तर काय येणार? डिस्टन्स बिटवीन पी क्यू. एकदम सिंपल आहे, स्क्वेअर रूट ऑफ. आता वाय ऍक्सिस वरती आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेट असणार आहे वाय वाय 0, सॉरी एक्स एक्स 0 असणार आहे. त्यामुळे इथे येणार आहे y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि ते रूट आणि ते स्क्वेअर कॅन्सल होऊन जाणार. बट अगोदर ही व्हॅल्यू काढणे. ठीक आहे, कारण की कधी कधी सबट्रॅक्शन मायनस पण येऊ शकते, त्यामुळे मायनसचा स्क्वेअर प्लस होतो, नंतर स्क्वेअर रूट काढायचा. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर असं केलं 1 मायनस 2, तर आन्सर -1 येणार. -1 चा स्क्वेअर प्लस 1 होणार, +1 चा स्क्वेअर रूट 1 म्हणजे डिस्टन्स 1 येणार असं. ठीक आहे. खूप सोप्या गोष्टी आहेत. त्यानंतर महत्वाचा टॉपिक बघा, आता डिस्टन्स बिटवीन ए बी आहे. पुन्हा एकदा तुम्ही जर नीट बघितलं, ए आणि बी स्ट्रेट आहे आणि त्यांच्यापासून एक सेगमेंट तयार होते, ती पॅरलल आहे एक्स ऍक्सिसला. म्हणजेच इथं ए चा कोऑर्डिनेट तुम्ही जर बघितला, ए कोऑर्डिनेट आहे x1 y1 आणि बी कोऑर्डिनेट आहे x2 y1. म्हणजे ती y y सेम आहे. सेम असेल तर काही फरक नाही, त्याची सबट्रॅक्शन 0 होऊन जाते. म्हणजे इथे पुन्हा एकदा डिस्टन्स बिटवीन ए बी जर घ्यायचं झालं तर पुन्हा एकदा एकच किंमत x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर. सर असं का? सर आम्हाला जर हे घ्यायचं असेल y तर घेऊ शकता y1 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे पूर्ण 0 होऊन जाणार. म्हणून पुन्हा एकदा x1 मायनस x2. सेम प्रोसेस कशी असेल? इकडनं जर आले ए बी, म्हणजे बघा इथे ए इथे बी, इथे ए इथे बी आणि आहे पॅरलल वाय ऍक्सिसला. मग इथे काय येणार आहे? इथे वाय चेंज झाला, मग y1 मायनस y2. कधी? बघा, ए बी पॅरलल एक्स ऍक्सिसचं बघितलं आपण आणि इथे मी सांगितलं ए बी पॅरलल टू वाय ऍक्सिस. बघा, ए बी पॅरलल आहे वाय ऍक्सिसला. ठीक आहे. खूप छोट्या गोष्टी आपल्याला महत्वाचा
टॉपिक बघायचा आहे पुढे. बघा इथंच घेतलेले पी क्यू पॅरलल आहे, म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही इथे डिस्टन्स घेऊ शकतात, तो म्हणजे डिस्टन्स बिटवीन पी क्यू आणि पॅरलल कशाला आहे, वाय ऍक्सिसला. तुम्ही जर बघितलं पी चे कोऑर्डिनेट आहे x1 y2 आणि q आहे x1 y1, म्हणजे इथे x चेंज झाला नाही का, स्ट्रेट एंड दे, म्हणजे इथे x असतो तो x चेंज होणार नाही, या PQ वरती x बदलणार नाही. ठीक आहे. मग तुम्ही जर प्रॉपर परत एकदा फॉर्म्युला बघितला तर x1 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे येणार y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर, हे पुन्हा 0 होऊन जाणार आणि फायनल आन्सर पुन्हा एकदा काय येणार, y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. एमसीक्यू साठी एमसीक्यू येत नाही. ठीक आहे, म्हणजे ह्या चॅप्टरचा एमसीक्यू येत नाही. ठीक आहे, आपण पुढे बघणारच आहे, कधीच आलेलं नाही 5-1 वर्षामध्ये, त्यामुळे पुढेही येणार नाही. आता महत्वाचा तो म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला. म्हणजे काय की 2 पॉइंट्स रॅन्डमली कुठे पण आहे. बघा ही आहे तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम. बघा ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. ठीक आहे, माहिती सर्वांना. वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, माझ्याकडे इथे ए आहे समजा. बघा इथे ए पॉइंट आहे आणि इथे माझ्याकडे रॅन्डमली बी पॉइंट आहे आणि स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ केली. ही ना एक्स ला पॅरलल आहे ना वाय ला पॅरलल आहे. ठीक आहे, ना एक्स ऍक्सिस वर आहे ना वाय ऍक्सिस वर, रॅन्डमली आलेली आहे कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. मग ए जो पॉइंट आहे त्या ए चे कोऑर्डिनेट आहे x1 y1 आणि बी चे कोऑर्डिनेट आहे x2 y2. आता मला डिस्टन्स काढायचं आहे ए आणि बी मधलं. सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुमच्या, असलच लक्षात. डिस्टन्स बिटवीन ए बी इज इक्वल्स टू, सिंपल आहे, एक्स ची सबट्रॅक्शन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y1 y2 यांची सबट्रॅक्शन ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, कोणती व्हॅल्यू छोटी कोणती व्हॅल्यू मोठी हे लक्षात ठेवायचं नाही. कन्सेप्ट एकच, एक्स ची सबट्रॅक्शन करायची, ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यायचा. छोटीतनं मोठी वजा केली जरी मायनस साइन येतं, मायनसचा स्क्वेअर पुन्हा प्लस होऊन जातो. त्यामुळे काळजी करायचं नाही आणि गोंधळ करायचा नाही पाठांतरामध्ये. ठीक आहे, किंवा लक्षात ठेवण्यात काही गोंधळ करायचा नाही. डोक्यात एकच, एक्स ची सबट्रॅक्शन आणि वाय ची सबट्रॅक्शन ब्रॅकेट स्क्वेअर आणि मध्ये प्लस आणि स्क्वेअर रूट. क्लिअर आहे, डिस्टन्स फॉर्म्युला क्लिअर आहे. चला पटकन येस ऑर नो. डिस्टन्स फॉर्म्युला क्लिअर आहे नक्की, जायचं पुढे. ओके, तर बघा डिस्टन्स फॉर्म्युला झाल्यानंतर टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, रिमेंबर धिस मधलंच मी उचललेलं आहे, तेच दिलं जे आपण शिकलेलो आहोत की कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन, ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स लक्षात ठेवायचे, 0,0 असतो सेंटर, आणि हे एक कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी आर एक्स आणि वाय, देन डायरेक्टली डिस्टन्स घ्यायचंय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ते असं सांगताय की कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, इथे ओ आहे आणि इकडे कुठेतरी पी आहे, डिस्टन्स काढायचंय ओ आणि पी मधलं. याचे कोऑर्डिनेट जर 0,0 आहे आणि याचे आहे एक्स कॉमा वाय, सिंपल फॉर्म्युला तयार होतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर 2 पॉइंट्स आहे, आपण आताच बघितला फॉर्म्युला, एक्स ची सबट्रॅक्शन ब्रॅकेट स्क्वेअर आणि वाय ची सबट्रॅक्शन आणि ब्रॅकेट स्क्वेअर आणि पी क्यू स्क्वेअर, हे काही सॉल्व्ह केलेले बस. बघा हे 2 फॉर्म्युले आहे. सेंटर पासून जर अंतर मोजायचं तर त्या पॉइंटच्याच काय करायचे, एक पॉइंट आहे त्याचीच कोऑर्डिनेटचा स्क्वेअर करायचा आणि रूट घ्यायचं बस. कधी ओरिजिन पासून घ्यायचं असत, कारण की ओरिजिन 0 असतो. ठीक आहे, कन्सेप्ट आहे एक छोटीशी. त्यानंतर डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट म्हणजे काय रे, बघा डिव्हिजन, एक लाईन घेतली समजा मी, किंवा एक सेगमेंट घेतली, लाईन सेगमेंट ए बी, आणि ह्या ए बी सेगमेंटला एक पॉइंट आहे समजा पी, हा काय करतोय, इंटरसेक्ट करतोय, सेक्शन करतोय यांचे. समजा इथे मी घेतलं x1 y1, इथे मी घेतलं x2 y2 आणि इथे पी पॉइंट असेल x, y. मग जो पी पॉइंट आहे तो ए बी चे काय करतोय, सेक्शन बनवतोय, आणि सेक्शन बनवल्यानंतर डिव्हिजन केल्या म्हणजे त्याचे काय केलेले आहे, डिव्हिजन तुकडे केलेले आहे. ठीक आहे, अशा प्रकारे एक तुकडा होऊ शकतो, एक नाही सॉरी 2 तुकडे होऊ शकतात, 3 पण होऊ शकतात, 4 पण होऊ शकतात. एक्सरसाइज मध्ये आपण बघितलं आहे की 4 पार्ट्स पण बनतात, 4 पार्ट्स बनतात आहे. तुमच्या एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट मध्ये. समजा एकच पॉइंट, याला म्हणायचं सेक्शन पॉइंट. पॉइंट पी जो आहे तो सेक्शन पॉइंट आहे.
सेक्शन पॉइंट. लक्षात ठेवा. तर सेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय बघा, हीच डायग्राम घेऊ. लेट पॉइंट P x, y आर दी सेक्शन पॉइंट ऑफ सेगमेंट AB. That is point P divides segment AB in the ratio. आपण तो रेशो घेऊया. दोन तुकडे झाले ना, मग एक छोटासा रेशो घेऊया. हा पार्ट M आहे आणि हा पार्ट N आहे. बघा, हा N आणि हा M. मग रेशो झालेला आहे M:N. Therefore, section formula for point P. समजून घ्या काही गोष्टी. सेक्शन फॉर्म्युला हा सेक्शन पॉइंट साठी आहे. सेक्शन पॉइंट P काढण्यासाठी असतो सेक्शन फॉर्म्युला, म्हणजेच Pxy. मग तो फॉर्म्युला फक्त P साठी आहे, म्हणून Pxy इज इक्वल्स टू. सेक्शन फॉर्म्युला खूप सोपा आहे. mx2 प्लस nx1, अगोदर x2 येतो, डिवाइड बाय सिंपल ऍडिशन m प्लस n, कॉमा पुन्हा तेच, फक्त y हेच आहे, my2 मायनस ny1 प्लस डिवाइड बाय m प्लस n. सिंपल. म्हणजे इथे तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत. दोन पॉइंट्स सेगमेंटचे आणि सेक्शन पॉइंट आणि m आणि n. मग तुम्हाला P विचारला, सेक्शन पॉइंट विचारला, तर तुम्हाला रेशो दिलेले असतील. तुम्हाला A दिलेला असेल, तुम्हाला B दिलेला असेल. मग A दिलेला आहे म्हणजे काय, तुम्हाला x1 y1 ची किंमत माहित असेल. तुम्हाला B दिलेला आहे म्हणजे तुम्हाला x2 आणि y2 ची किंमत माहित असेल. तुम्हाला फक्त x आणि y ची किंमत काढायची. आता बघा, ही जी पूर्ण व्हॅल्यू आहे ही आहे x ची व्हॅल्यू. x चा फॉर्म्युला आहे हा पूर्ण, इथल्या x चा. हा जो आहे तो पूर्ण y चा फॉर्म्युला आहे. आता हे जर तुम्हाला क्लिअर झालं तर कुठेतरी k येतो आणि k ची किंमत पण विचारतात. कधी कधी तुम्हाला P देतात म्हणजे x y ची किंमत देतात, तुम्हाला A देतात, तुम्हाला B देतात आणि तुम्हाला विचारतात रेशो m आणि n ची किंमत विचारतात. पण मी आता जेव्हा PPT बनवली तर इतके हार्ड लेवलचे सुद्धा प्रश्न 5 वर्षात आलेले नाहीये. मी तुम्हाला त्याच गोष्टी क्लिअर करतोय की खूप सोपे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. तर आपण जेव्हा PYQ घेऊ तेव्हा तुम्हाला कळेल, पण कन्सेप्ट माहित पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सेक्शन फॉर्म्युला झाल्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉइंट म्हणजेच मिड पॉइंट फॉर्म्युला. आणि नावातच आहे मिड पॉइंट, म्हणजे जो सेक्शन पॉइंट जो आहे ना तो सेंटरला येतो आणि त्या सेक्शन पॉइंटलाच मिड पॉइंट म्हटलं जातं. म्हणजेच काय, पुन्हा एकदा जर एक सेगमेंट घेतली आपण, बघा एक सेगमेंट घेऊया. या सेगमेंटला आपण पुन्हा नाव देऊया AB. ठीक आहे. आणि A चे कोऑर्डिनेट असतील x1 y1, B चे कोऑर्डिनेट असतील x2 y2 आणि हा जो पॉइंट आहे त्याचं नाव आपण चेंज करूया m, म्हणजेच मिड पॉइंट असेल. ठीक आहे. मग मिड पॉइंट असल्यामुळे जे रेशो असतील m आणि n हे इक्वल असतील, त्यामुळे ते कॅन्सल होतील. हे दोघं पार्ट इक्वल आहेत. तर बघा, लेट पॉइंट m इज द midpoint of segment AB. Therefore, m of x y, सिंपल फॉर्म्युला, एकदम सिंपल, x ची ऍडिशन डिवाइड बाय 2, कॉमा y ची ऍडिशन म्हणजे y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. सिंपल फॉर्म्युला आहे. ठीक आहे. म्हणजे x ची किंमत x1 प्लस x2 अपॉन 2 आहे आणि y ची किंमत y1 प्लस y2 अपॉन 2 आहे. एकदम सिंपल आहे मिड पॉइंट फॉर्म्युला. क्लिअर आहे मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेक्शन फॉर्म्युला. चला पटकन सांगायचं आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन हे येतं MCQ ला. हो येतं ना, 2-3 ठिकाणी आलेलं आहे MCQ ला, किंवा क्वेश्चन 1B मध्ये आलेलं आहे. कंपल्सरी MCQ येईलच असं नाही, कधीतरी येईल. ठीक आहे. चला, पण तो टॉपिक आहे. तुम्हाला डिस्टन्स विचारतील, ओरिजिन वरती प्रश्न येतो, बघणार आहे आपण, PYQ मध्ये आलेले आहे ओरिजिन बद्दल. चला पुढे बघूया. सेंट्रॉइड फॉर्म्युला खूप सोपा आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला तयार होतो ट्रायंगल मध्ये. लक्ष द्या, एक ट्रायंगल आहे. बघा, एक ट्रायंगल घेतला आपण
ट्रायंगलला व्हर्टायसेस असतील, आपण नाव घेऊ ए बी सी, त्याचे कोऑर्डिनेट्स घेऊया आपण x1 y1, इथे घेऊया x2 y2 आणि इथे घेऊया x3 y3. आता सेंट्रॉइड कधी तयार होतो? जेव्हा आपण मीडियन ड्रॉ करतो. समजून घ्या गोष्टी. मीडियन्स असतील तीन, ही एक मीडियन आहे म्हणजे इथे मिड पॉइंट आहे, ही एक मीडियन आहे म्हणजे इथे मिड पॉइंट जोडलेला आहे, आणि थर्ड ही आहे मीडियन, इथे पण मिड पॉइंट जोडलेला आहे. असे तीन मीडियन एकत्र आल्यानंतर इथे एक जी तयार होतो आणि ह्या जीलाच म्हटलं जातं सेंट्रॉइड. ठीक आहे. आणि आपल्याला जी ची व्हॅल्यू काढण्यासाठीच हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. म्हणजे तुम्ही इथे म्हणू शकता की पॉइंट जी is the centroid of triangle ABC. मग सिंपल सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आहे g of xy is equals to, खूप सोपा आहे, सर्व x ची ऍडिशन करणे, x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइड बाय, तुम्ही सांगायचं इथं काय येणार, कॉमा, इथे येणार y1 प्लस y2 प्लस y3 आणि डिवाइड बाय काय येणार, पटकन सांगायचंय. चला कोण सांगताय? 3 येणार का 2 येणार? चला पटकन, गोंधळ होतो मुलांचा इथे. काय येणार, 3 का 2? 3 येतो. लक्षात ठेवा 2 घ्यायचा नाही, इथे येणार 3. कोणतरी 2 सांगितलं होतं. बघा इतकं सिंपल आहे. मिड पॉइंट फॉर्म्युला x ची बेरीज डिवाइड बाय 2. सेंट्रॉइड फॉर्म्युला पुन्हा तेच, सर्व x ची बेरीज डिवाइड बाय 3, सर्व y ची बेरीज डिवाइड बाय 3. x असतील 3 y असतील 3. बघा इतकं सिंपल आहे सेंट्रॉइड. यामध्ये पण तुम्हाला कधी कधी g विचारतील किंवा कधी कधी तुम्हाला a विचारतील, कधीतरी तुम्हाला कुठेतरी k दिलेलं राहील, k विचारतील. काही नाही, जे विचारलंय ते एका बाजूला आणि जे कॅल्क्युलेशन दिलेले, नंबर दिलेले ते एका बाजूला करायचे, ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जातं. स्प्लिट करायचं झालं, ही पूर्ण व्हॅल्यू x ची असते, कॉमा इकडची व्हॅल्यू पूर्ण y ची असते. म्हणजे इथला y ही व्हॅल्यू, इकडचा x ही पूर्ण व्हॅल्यू. मग ते स्प्लिट करायचे, जी गरज आहे ते कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. बघा सेंट्रॉइड झाल्यानंतर ही समरी आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असते, जॉमेट्री मध्ये. रिमेंबर धिस मध्ये गेला की कमी वेळेत पटकन हे रीड करायचं, म्हणजे तुम्हाला पटकन कमी वेळेत अभ्यास होत असतो. ठीक आहे. बघा ही समरी आहे, जे आपण शिकलो ते इथं दिलेलं आहे. टॉपिक थोडे वेगळे, म्हणजे नाव वेगळे असू शकतात, शक्यतो तेच नाव आहे. बघा इथे 1 2 3 हे 3 फॉर्म्युले आहे समरी मध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा सगळ्यात शेवटचा टॉपिक, एक मागचा प्रश्न येतो किंवा एमसीक्यू पण येऊ शकतो, आलेला नाही पण एक मागचा प्रश्न येतो. सिंपल आहे. स्लोप ऑफ लाईन, याचे 2 फॉर्म्युले आहेत, लक्ष द्या. आता स्लोप ऑफ लाईन म्हणजे काय, तर एक कोऑर्डिनेट सिस्टीम आहे समजा, आणि ह्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये 2 पॉइंट आहे, एक ए पॉइंट आहे. ठीक आहे. त्याचे कोऑर्डिनेट असतील x1 y1, हा पॉइंट आहे. इथून पुन्हा एकदा तीच डायग्राम, बी पॉइंट आहे x2 y2, इथे x1 y1. ठीक आहे. आणि मला स्लोप काढायचा आहे, म्हणजे उतार काढायचा आहे, चढ काढायचा आहे, स्लोप. मग स्लोपचा सिंपल फॉर्म्युला आहे, जर 2 पॉइंट माहित असतील तर बघा, स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, लक्ष द्या, गोंधळ करू नका. वरती y असतो, y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. हा फॉर्म्युला आहे. वरती असेल y, खाली असेल x, पण y2 मायनस y1 आणि x2 मायनस x1. लक्षात ठेवा, कोणती किंमत मोठी आहे हे विसरून जायचं, y2 मधूनच y1 वजा करायचा. ठीक आहे. तर बघा हे झालेलं आहे. सर मग आम्ही y1 मधून y2 केला तर करा, पण y1 मायनस जर y2 केला, इकडं पण x1 मायनस x2 करावा लागेल, तरी चालेल. तुम्ही ट्राय करून बघा, एक्झाम्पल घेऊन बघा, आन्सर येतं की नाही चेक करा. सिक्वेन्स काय, जर y1 घेतला खाली आधी x1च घ्यायचा आणि तिकडे y2 व x2, किंवा y2 मायनस y1 x2 मायनस x1. हा झाला एक फॉर्म्युला. समजा पॉइंट्स माहित नाही, पण ती लाईन एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट करते. बघा एक्स ऍक्सिसला ती लाईन इंटरसेक्ट करते. मग परत एकदा एक छोटासा फॉर्म्युला तयार होतो. बघा समजा आपल्याकडे पुन्हा एकदा
हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस आणि एक अशी लाईन आलेली ती एक्स ऍक्सिसला इंटरसेप्ट झालेली किंवा एक्स ऍक्सिसलाच हॉरिझॉन्टल लाईन सुद्धा बोलतात. मुद्दाम पेपरला येऊ शकते की एक लाईन इन हॉरिझॉन्टल ऍक्सिसला इंटरसेप्ट झालेली आहे. एक्स ऍक्सिस दिलेला नाही ना. बघा हॉरिझॉन्टल लाईनला इथे अँगल बनवला, तो अँगल थिटा आहे. ठीक आहे, अँगल थिटा. मग स्लोप काढण्याचा एक सिंपल फॉर्म्युला आहे. लाईन एल म्हणू आपण याला, किंवा इथे नाव देऊ ए आणि इथे एक देऊ पॉइंट बी. बघा स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू सिंपल फॉर्म्युला आहे टॅन थिटा. बघा किती सोपा फॉर्म्युला आहे बघा, टॅन थिटा. स्लोपलाच एक छोटस नोटेशन आहे, स्मॉल एम इज इक्वल टू टॅन थिटा. फक्त थिटाची व्हॅल्यू भेटली की तुम्हाला आन्सर येतं. बट तुम्हाला स्टँडर्ड व्हॅल्यू माहित पाहिजे. टॅन 0, टॅन 30, टॅन 45, टॅन 60 आणि टॅन 90. ठीक आहे. आता इथं 0 कधी येईल रे? जेव्हा ती लाईन आणि एक्स ऍक्सिस कोइन्साइड असतील. म्हणजे हा एक्स ऍक्सिस आहे समजा आणि ती लाईन पण इथेच याच्यावर कोइन्साइड, दोघांमध्ये काहीच अँगल बनला नाही म्हणजे 0 अँगल बनला. मग स्लोपच नाहीये. मग टॅन थिटा टॅन 0 0 असतो, स्लोप नाही. बट ती लाईन जर अशी परपेंडिक्युलर आली म्हणजे टॅन 90, थिटा 90 झालेला आहे. टॅन 90 किती असेल सांगा बरं? टॅन 90 किती असतो? चला पटकन, टॅन 90 किती असतो? पटकन फास्ट सांगायचं आहे. टॅन 90 किती असतो? अजून आन्सर नाही आलेलं आहे. आता चेक करताय विद्यार्थी, सर्च करताय काही विद्यार्थी, ज्याचं 1 सेकंदात उत्तर येतं का त्याचा अभ्यास असतो. अजूनही आन्सर आलेलं नाहीये. टॅन 90 किती असतो? अभ्यास नाही कोणाचाच, अजूनही आन्सर नाही. आत्ता आलेलं आहे, नॉट डिफाईन. खूप वेळ लागला जोंधळे, खूप वेळ. नॉट डिफाईन म्हणजे स्लोप आपला असा उभा आहे आणि तो आपण डिफाईनच करू शकत नाही. किंवा टॅन 90 आपला नॉट डिफाईन आहे. टॅन 90 काय आहे? नॉट डिफाईन. माहित पाहिजे आपल्याला, ट्रिग्नोमेट्री मध्ये कामं येतात या व्हॅल्यूज. ओके. खूप लेट आलेलं होतं तुमचा आन्सर. मला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही ते दिलेलं नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही शोधलंय ते, मनाने उत्तर दिलेलं नाही. चला, अशा प्रकारे स्लोपचे 2 फॉर्म्युले आहेत. नॉर्मल रिवाइज करूया. बघा कारण की थिअरी संपली, इतकंच आहे ह्या चॅप्टर मध्ये, बाकी काही नाही. म्हणजे पहिला आहे डिस्टन्स फॉर्म्युला, स्क्वेअर रूट ऑफ x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर, स्क्वेअर रूट एंड झालं. त्यानंतर येतो सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये परत काय येतो? mx2 प्लस nx1 डिवाइड बाय m प्लस 1 कॉमा my2 प्लस ny1 डिवाइड बाय m प्लस n. सेक्शन फॉर्म्युला झाला की तो सेक्शन पॉइंट जेव्हा मिड पॉइंट होतो तेव्हा मिड पॉइंट फॉर्म्युला, म्हणजेच x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 आणि y1 प्लस y2 डिवाइड बाय 2 हा झाला मिड पॉइंट फॉर्म्युला. त्यानंतर येतो आपला सेंट्रॉइड फॉर्म्युला. खूप सोपा, g इज इक्वल्स टू x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइड बाय 3 कॉमा y1 प्लस y2 प्लस y3 डिवाइड बाय 3. ठीक आहे, अशा प्रकारे सेंट्रॉइड फॉर्म्युला. किती फॉर्म्युले झाले? डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट आणि सेंट्रॉइड, 4 फॉर्म्युले. आणि स्लोपचे 2, असे फक्त 6 फॉर्म्युले. ठीक आहे. आता हे 6 फॉर्म्युले तुम्ही कसे अभ्यास करायचे, कसे लक्षात ठेवायचे ते तुम्ही बघा. मी फक्त सांगितलंय, खूप सोपं आहे, राईट करून बघा, होऊन जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे ही थेअरी झालेली आहे. क्लिअर आहे? जायचंय पुढे? येस ऑर नो? जायचं का पुढे? अशा प्रकारे ही थेअरी एंड झालेली आहे. ओके. आता आपण PYQ कडे जाऊया. आपल्याकडे 1 तास आहे आणि 1 तास हा चॅप्टर आरामात एंड होतोय. ओके. चला, लक्ष द्यायचं आहे. ओके, सेव्ह केलेलं आहे PYQ. चला, PYQ घेऊया. इकडे राहायचंय सर्वांनी. आय थिंक MCQ नाही, आलेले नाहीये MCQ. बघूया आले की नाही. ठीक आहे, बघा तुम्ही MCQ आलेले आहे. मार्च 25 आणि मार्च 20. प्रश्न खूप सोपा आहे. डिस्टन्स ऑफ पॉइंट -3, 4 फ्रॉम द ओरिजिन.
क्लिअर? फ्रॉम द ओरिजिन. सिंपल त्यांची स्क्वेअर करायची, ऍडिशन करायची, स्क्वेअर रूट घ्यायचं. आपण बघितलं होतं ओरिजिन पासून. म्हणजे समजा आपल्याला आता दिलेलं नाही तर मग डी इज इक्वल्स टू आपण बघितलं होतं एक्सचा स्क्वेअर म्हणजे -3चा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर. -3चा स्क्वेअर असणारे 9 प्लस 4चा स्क्वेअर 16. 9 प्लस 16 25. 25चा स्क्वेअर 5. डिस्टन्स येणार आहे 5. चला ऑप्शन सी करेक्ट. क्लिअर? क्लिअर. चला नेक्स्ट. मार्च 24 ला आलेला प्रश्न आहे. द स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसचा स्लोप विचारलाय बघा. एक्स ऍक्सिस आत्ताच शिकवलं होतं. एक्स ऍक्सिसचा स्लोप, हा स्लोप किती स्लोप? चला पटकन फास्ट. सी ऑप्शन 0 आहे. 0 स्लोप आहे. हॉरिझॉन्टललाच ती कोइन्साइड आहे. एक्स ऍक्सिस स्वतः हॉरिझॉन्टल आहे. स्लोप 0 आहे, उतार 0 आहे. ठीक आहे. खूप सोपं आहे बघा. 24चा झाला, 25चा पण प्रश्न झाला. पुढे बघूया. 23 जुलै आणि मार्चला आलेला कोऑर्डिनेट ऑफ द ओरिजिन. ओरिजिनचा कोऑर्डिनेट बघा किती सोपं आहे. एकदम चिल्लर काम आहे. एकदम चिल्लर काम आहे. ए ऑप्शन 00 आहे. क्लिअर. करेक्ट आन्सर दिलेला आहे. जास्त काही अवघड नाही. चला पुढचा प्रश्न. मार्च 2022 आणि 24 आणि जुलै 21 ला 3 वर्षी सलग आलेला प्रश्न आहे. काय आहे रे? झालेला आपल्या आपण घेतलंय थेरीमध्ये. सेगमेंट ए बी इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. लगेच डोक्यात फिट झालं पाहिजे. एक्स ऍक्सिस इथे असतो, त्याला पॅरलल ए बी आहे बघा. ए बी हा ही ए बी सेगमेंट पॅरलल आहे. कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ए चा कोऑर्डिनेट आहे 1,3. देन द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट बी कॅन बी. ए चे कोऑर्डिनेट आहे 1, 3. मग बी चे किती? कन्सेप्ट एकच होती. इथे कोणाची व्हॅल्यू चेंज होणार नाही, वाय ची. मग वाय कंपल्सरी 3 असेल. कंपल्सरी 3 असेल. पूर्ण एमसीक्यू मध्ये बघा वाय ची किंमत 3 कुठे आहे. इतकी छोटीशी ट्रिक आहे, कॅल्क्युलेशनची गरज नाही. कुठे 3 आहे? चला पटकन हिंट दिली तुम्हाला. डी ऑप्शन बघा. वाय ची किंमत 3 आहे. इथे कुठेच 3 नाहीये. मग आपला आन्सर हे आहे. कारण की ती वाय बदलत नाही. ठीक आहे. झालंय. जायचं पुढे. बघा किती सिंपल आहे. एकदा जर थेरी समजली की खूप खूप सोप्या गोष्टी होऊन जातात. जुलै 2022 ला आलेला प्रश्न आहे. फ्रॉम द फॉलोइंग पॉइंट्स lie to the right side of the origin on x axis. हा x axis आहे. हा ओरिजिन x axis चा आणि x axis च्या कुठे सांगितलं? राईट साइड. राईट. चला पटकन. याच्यापैकी कोणता पॉइंट x axis वरती आहे आणि तो कुठे? 0च्या राईट साइडला. म्हणजे x ची व्हॅल्यू कशी पाहिजे? प्लस पाहिजे. करा चेक. x ची व्हॅल्यू प्लस आणि ओरिजिनच्या राईट साइडला पण पाहिजे बरं का. बघा हे कॅन्सल आहे. इथं कॅन्सल आहे. इथे 2,3 हा क्वाड्रंट मध्ये जाईल. क्वाड्रंट मध्ये. हा पण नाही चालणार. मग कोण उरलं? ऍक्सिस वरती पाहिजे. डी ऑप्शन दिलं विद्यार्थ्यांनी आन्सर. बरोबर आहे. बघा तुम्हाला डोक्यात आलं असेल सर इथे पण 2x आहे, इथे पण 2x आहे. बट 2,3 हा पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाईल आणि 2,0 एक्स ऍक्सिस वरती y 0 असतो. तुम्ही इथे कुठेही पॉइंट घ्या, x ची व्हॅल्यू 0 असते. ठीक आहे. सॉरी y 0 असतो. ठीक आहे. आणि x ची व्हॅल्यू व्हॅरी होते. म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. क्लिअर. अशा प्रकारे आपले एमसीक्यू झालेले आहे 5 वर्षाचे. त्यानंतर म्हणजे हा चॅप्टर एमसीक्यू आणि क्वेश्चन 1 म्हणजे 2 मार्क्स इथे तुम्हाला मिळतात. ठीक आहे. आता बघा जो आपला शेवटचा टॉपिक होता तो इथे आलेला आहे. किती सोपा आहे बघा. एकदम सिंपल. इथं फक्त थिटा इज इक्वल टू एकच मार्कला आहे ना. थिटा इज इक्वल टू लिहिणार 30 डिग्री. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन. लाईनला नाव नाही फक्त असंच लिहा. स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू काय फॉर्म्युला असेल रे? टॅन थिटा. म्हणजे ते यम आहे. यम इक्वल टू टॅन 30 डिग्री. चला पटकन. टॅन 30 डिग्री किती? फास्ट. एकदम फास्ट मध्ये आन्सर द्यायचे. टॅन 30 किती? चला पटकन. 1/√3 नक्की. 1/√3 कन्फर्म. ओके. 1/√3 आन्सर झालेले आहे. चला पुढचा फक्त थिटा बदलला बघा. 24 ला 25 ला पण प्रश्न होता आणि 24 ला होता. या वर्षी येऊ शकतो थिटा बदलून. चला पुन्हा एकदा. थिटा इज इक्वल टू आहे 45 डिग्री. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन बघा किती इझी आहे. टॅन थिटा
m इज इक्वल्स टू tan 45 डिग्री. चला किती tan 41 असतो लक्षात ठेवा. स्लोपला युनिट नाही, स्लोपला युनिट नाही हा, सेंटीमीटर मीटर वगैरे काहीच नाही. चला क्लिअर. m आलेला आहे 1. तुम्ही छोटस वाक्य घेऊ शकतात. स्लोप ऑफ गिवन लाईन इज 1. स्लोप ऑफ गिवन लाईन इज 1/√3. क्लिअर आहे. जायचंय पुढे. नेक्स्ट टाईप करा पटकन फास्ट. चला पटकन, वेळ नाही. आपलं स्पीड वाढलं पाहिजे. आता आपली गाडी डायरेक्ट रुळावर आहे. ओके. छोटे छोटे टॉपिक्स हे, जेव्हा खूप मोठा टॉपिक येईल तेव्हा आपण हळू घेणार. चला पुढे. मार्च 2023 आणि जुलै 2023 ला आलेला प्रश्न. फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स. परत पॉइंट्स कोणते बघा. ओरिजिन आहे, तरी पण राईट करा. माहिती तर प्रॉपर दिलेलं आहे. 0 म्हटलेलं आहे, ओ म्हटलेलं आहे, त्यामुळे बरोबर राईट करणं गरजेचं आहे. म्हणजे ते पॉइंट आहे. ओके, ओ आहे तिथं, ओरिजिन म्हटलं नाही ना, मग त्यामुळे आपल्याला घ्यावं लागेल. बघा ओ पॉइंट x1 y1 0 0 आणि p इज इक्वल्स टू x2 y2 इज इक्वल्स टू काय आहे 3,4. मग डिस्टन्स बिटवीन OP इज इक्वल्स टू रूट काय x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. Therefore distance between OP is equals to x1 किती आहे रे आपल्याकडे 0 मायनस x2 किती आहे 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 किती आहे, सॉरी इथं y1 घेतलेले, मग इथं x2 आहे ना, मग इथे पण y1 मायनस y2 करा. y1 किती आहे 0 मायनस y2 किती आहे 4 ब्रॅकेट स्क्वेअर. डिस्टन्स बिटवीन OP इज इक्वल्स टू 0 मायनस 3 तर मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, 0 मायनस 4 मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. डिस्टन्स बिटवीन OP इज इक्वल्स टू, आपला आन्सर झालं होतं आत्ताच झालेलं आहे आन्सर. मायनस 3 चा स्क्वेअर आहे 9, मायनस 4 चा स्क्वेअर आहे 16, 9 प्लस 16 25 आणि स्क्वेअर रूट असेल 5, म्हणून डिस्टन्स बिटवीन OP 5 युनिट म्हणून टाका इथे युनिट. ठीक आहे, क्लिअर आहे. काही अडचण. सेंटीमीटर नाही इथं, मीटर सेंटीमीटर काही दिलेलं नाही ना, सेंटीमीटर मीटर काहीच घ्यायचं नाही, युनिट करून टाकायचं. ठीक आहे, क्लिअर आहे. चला शिवराज आलेला आहे आज. डिस्टन्स बिटवीन O अँड P इज 5 युनिट राहिलंय शिवराज तुझा, म्हणून अर्धा मार्क तुझा गेलेला आहे. चला पुढे. मार्च 2022 ला क्वेश्चन 1B 1 मार्क. फाइंड द y कोऑर्डिनेट. आता y कोऑर्डिनेट विचारलाय. ऑफ द सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर. ट्रायंगलचे 3 व्हर्टायसेस दिलेले बघा, ट्रायंगलचे 3 व्हर्टायसेस दिलेले आहे आणि फाइंड y कोऑर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड. सेंट्रॉइडचा फक्त y कोऑर्डिनेट विचारलाय, मग कसं राईट करणार. चला लक्ष द्या, जास्त काही अवघड नाही. गिव्हन पॉइंट्स, गिव्हन व्हर्टायसेस म्हटलं तरी चालेल. गिव्हन व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल आर, मग त्याला आपण नावं देऊया. ए तो असतो x1 y1 काय दिलेला आहे 4 मायनस 3. दुसरा घेणार आपण बी, तो काय असेल x2 y2 तो काय आहे 7 5 आणि सी पॉइंट म्हणजेच व्हर्टेक्स तो असेल x3 y3 काय आहे -2 1 आणि जी पॉइंट आपला सेंट्रॉइड असतो पॉइंट जी x, y is the centroid of triangle ABC. Therefore, by centroid formula, सर एकच मार्कला आहे पण तरीही प्रॉपर राईट करा. ठीक आहे, आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला अगोदर राईट करा. gxy इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइड बाय 3 y1 प्लस y2 प्लस y3 डिवाइड बाय 3 आणि आता वेगळी करा y इज इक्वल टू, आपल्याला फक्त y विचारलाय, मग y ची व्हॅल्यू काय असेल रे y1 प्लस y2 प्लस y3 डिवाइड बाय 3. फक्त व्हॅल्यू पुट करा y च्या. चला उचला y इथून, बघा हा y आहे काय काय आहे -3 प्लस 5 आणि प्लस 1 डिवाइड बाय 3 y इज इक्वल टू -3 5 प्लस 1 6 6 मायनस 3 3/3 and y is equals to 1. क्लियर.
क्लिअर आहे? बरोबर आहे का? पटकन यस ऑर नो. चला फास्ट. नक्की समजलंय? खूप सोपं आहे. जास्त काही होत नाही ना? जास्त स्पीड नाहीये? यस ऑर नो? काही अडचण नाही ना? नक्की? ओके. हो, शिवराज आलेला आहे. द वाय कॉर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल इज 1. व्हेरी गुड. सेंटेन्स महत्वाचा आहे. चला पुढे. जुलै 22. फाइंड द कॉर्डिनेट ऑफ द मिड पॉइंट. आता मिड पॉइंट कॉर्डिनेट विचारलाय ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट. एक्झरसाइज मधला प्रश्न आहे. ठीक आहे, बघा. लाईन सेगमेंट किंवा त्याला आपल्याला मानावं लागेल ना. लेट ए बी इज अ लाईन सेगमेंट. म्हणजेच काय, ए असेल x1 y1, काय असेल तो 22,20, आणि बी असेल x2 y2, काय असेल 0,16. सिंपल मिड पॉइंट विचारलाय. देअरफॉर लेट m x, y is the midpoint of segment AB. Therefore, by midpoint formula, midpoint formula आपण राईट करूया. सिंपल. m of xy is equals to x1 plus x2 divided by 2, comma y1 plus y2 divided by 2. सिंपल व्हॅल्यू टाकूया. m of xy is equals to x ची ऍडिशन करूया. 22 plus 0 divided by 2 and 20 plus 16 divided by 2. याच्यावर MCQ सुद्धा येतो बरं का रे. x, y is equals to यांची ऍडिशन पुन्हा 22 divided by 2, यांची ऍडिशन 36 divided by 2. चला किती आलेला आहे आन्सर. m of xy is equals to 22 upon 2 11 and 36 upon 2 18. Therefore, coordinates of midpoint of the segment joining point 22, 20 and 0, 16 are 11, 18. शिवराज बरोबर? क्लिअर आहे? 11, 18. चला, शिवराजने दिला आन्सर. चला जायचं पुढे. यस और नो? पटकन चला, पटकन कमेंट बॉक्स भरा पटकन. यस और नो. नेक्स्ट टाइप करायचं. वाय नेक्स्ट असं टाइप केलं तरी चालेल. चला नेक्स्ट. बघा, नीट क्लिअर करून घ्या. क्वेश्चन 1 ए कंपल्सरी, क्वेश्चन 1 बी कंपल्सरी, क्वेश्चन 2A नाही बर का. डायरेक्ट क्वेश्चन 2 चा बी 2 मार्क्स, 1 मार्क, 1 मार्क, 2 मार्क झालेले आहे तुमचे 4 मार्क झाले. मग आता पुढे फक्त 2 मार्क किंवा 3 मार्कला प्रश्न येणार, नाही तर पुढे येणार नाही. क्वेश्चन 4, 5 मध्ये हा चॅप्टर येतच नाही. आला तर कधीतरी येतो. समजतंय? प्रत्येक वर्षी येत नाही क्वेश्चन 4 आणि 5 मध्ये. ठीक आहे, पण MCQ मध्ये क्वेश्चन 1 नंतर क्वेश्चन 1B आणि क्वेश्चन 2B कंपल्सरी राहणार. इथे 4 मार्क इथे तुमचे मिळणार. खूप सोपा प्रश्न आहे बघा. व्हेरीफाय वेदर पॉइंट्स ABC आर कोलिनियर ऑर नॉट. इथे 2 कंडिशन आहे. तुम्ही स्लोपचा पण फॉर्म्युला वापरून काढू शकतात किंवा तुम्ही डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरून सुद्धा काढू शकतात. इथं मेन्शन केलेलं नाही. ह्या चॅप्टर मध्ये 2 टॉपिक वरनं आपण कोलिनियर काढू शकतो. तुम्ही सांगायचंय कोणता टॉपिक वापरायचा. असं काही नाही, कोणताही वापरा, आन्सर नाही. तुम्ही बोला डिस्टन्स की स्लोप. चला पटकन. सर स्लोप इझी आहे. स्लोप घ्या. स्लोप खरंच सोपं आहे, ती रूट वगैरे काढत बसण्यापेक्षा. ठीक आहे, तर बघा, गिव्हन पॉइंट्स आर क्लिअर करा बरं का. मी परत सांगतो एकदा. कोलिनियर दाखवण्याच्या 2 पद्धती तुम्ही कोणतीही वापरा, स्लोप किंवा डिस्टन्स. ठीक आहे, मग गिव्हन पॉइंट्स घेऊ आपण. ए म्हणजे x1 y1 काय दिलेला आहे 1 - 3. बी दिलेला असतो x2 y2 काय आहे 2 - 5.
C आहे x3y3, तिथे काय आहे -4 7. चला स्लोप AB तुम्ही मला सांगायचं आहे, तोपर्यंत मी पण काढतो. अगोदर आपण काढूया स्लोप AB. मग स्लोप AB साठी काय फॉर्म्युला असेल रे? फॉर्म्युला महत्वाचा y2 y1 आणि x2 x1 इज इक्वल्स टू, तुम्ही एका खाली एक राईट करत चला. ठीक आहे, मी आता असं स्ट्रेट घेतो. चला y2, किंवा मी पण स्ट्रेटच घेतो, तुम्हाला तीच सवय लागेल. y2 बघा इथूनच उचलायचे. y2 आहे -5 मायनस y1 आहे -3 डिवाइड बाय x2 आहे 2 मायनस x1 आहे 1 -5 मायनस मायनस प्लस 3 2 मायनस 1 1 -5 प्लस 3 -2 अपॉन 1 -2. स्लोप आहे, स्लोप ऑफ AB -2 आहे. तुमचं काय आन्सर आलेलं आहे पटकन सांगायचं आहे. आलंय -2 दिलेले, फक्त शिवराजनेच दिलं का आन्सर, बाकीचे आन्सर आलेले नाही बाकीचे आन्सर. स्लोप ऑफ AB -2 करेक्ट आहे. नेक्स्ट काढणार आपण स्लोप ऑफ BC. याला इक्वेशन नंबर 1, स्लोप ऑफ BC. मग BC साठी x2 आणि x3 आहे. सिंपल फॉर्म्युला येणार y3 y2 and x3 x2. व्हॅल्यू टाकूया. इथून उचलणार 7 -5. गोंधळ होणार नाही, एक स्टेप एक्स्ट्रा वाढवायची आहे. आणि इथे आहे -4 अँड काय आहे -2. 7 मायनस मायनस प्लस 5 -4 -2 -6. 7 प्लस 5 12 डिवाइड बाय -6. मायनस प्लस ची डिव्हिजन मायनस येते. 12/6 2. पुन्हा एकदा स्लोप ऑफ BC. स्लोप ऑफ BC आलेला आहे -2. सिंपल आहे, बस दोनच स्लोप काढायचे असतात. ठीक आहे, मी इथे फक्त राईट करायचं आहे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड स्लोप ऑफ AB इज इक्वल्स टू स्लोप ऑफ BC. दोघांची स्लोप इक्वल आलेले आहे. नावात आहे AB आणि BC, म्हणजेच काय A आणि C च्या मध्ये B येतोय. Therefore point B are in between A and C. Therefore A, B, C are collinear points. हे आहे तुमचं फायनल आन्सर. क्लियर आहे? समजलंय? यस और नो? समजलं आहे? हे दोन वाक्य महत्वाचे, हे तीनही वाक्य महत्वाचे. स्लोप इक्वल आहे म्हणून बी पॉइंट या दोघांच्या मध्ये, आणि म्हणून हे 3 पॉइंट कोलिनियर आहे. क्लियर? ओके, नेक्स्ट. ठीक आहे, नेक्स्ट आपण जाऊया. जुलै 24. फाइंड द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. 2 पॉइंट लाईन वरचे आणि लाईनचा स्लोप काढायचा आहे पॉइंट फॉर्म्युला वापरून. खूप सोपं. चला, गिव्हन पॉइंट्स आर, गिव्हन पॉइंट्स आर दिलेला आहे. ए म्हणजे x1 y1 काय आहे रे 2,3. बी आहे x2 y2 काय आहे रे 4 7. Therefore चला स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल्स टू रूट नाही. स्लोप काय रे? आताच बघितला फॉर्म्युला ना, y2 y1 आणि x2 x1. चला, y2 7 मायनस y1 3, x2 4 मायनस x1 किती 2. 7 - 3 4. 4 - 2 2. 4/2 2. आन्सर रेडी. स्लोप ऑफ लाईन AB. क्लियर आहे? येस और नो? समजलंय का? शिंदे 2/1 1 आपण लिहित नाही म्हणजे 2 आन्सर आहे. क्लियर? नक्की झालंय क्लियर तुम्हाला? जायचं पुढे. ओके. मार्च 2023 आणि जुलै 2023
शो द पॉइंट्स आर कोलिनियर. पुन्हा एकदा कोलिनियर दाखवणे. पुन्हा एकदा आपण घेणार स्लोप पॉइंट फॉर्म्युला. चालेल का रे? कुठे गेला? ओके, चला लक्ष द्या. गिव्हन पॉइंट्स आर, तुम्ही पण आन्सर काढा चला. गिव्हन पॉइंट्स आर, बघू नका, वही पेन घेऊन पटकन, म्हणजे तुमचा अभ्यास इथंच, परत बघायचं नाही. बोर्ड पेपरचे सुद्धा बघू नका ह्या टॉपिकला. कोलिनियर दाखवणे, लगेच पेन पेन्सिल घेऊन टाका. चला x1 y1 डायरेक्ट डोक्यात फिट झालं पाहिजे. इतके सोपे सोपे टॉपिक आहे ह्या चॅप्टर मध्ये, 6 मार्क्स जायलाच नको. 01 C असेल, x3 y3 काय आहे 1,3. चलो 1 नंबरला असेल स्लोप ऑफ लाईन AB, काय फॉर्म्युला पुन्हा y2 मायनस y1. बघा किती वेळेस आपला फक्त स्लोप स्लोप स्लोपच चालू आहे. x2 मायनस x1, y2 आहे 1 मायनस y1 सुद्धा मायनस 1 आहे. x2 आहे 0 मायनस आणि x1 आहे मायनस 1. 1 मायनस मायनस प्लस 1 आणि इथे आहे प्लस 1 म्हणजे 1. ओके, 1 प्लस 1 2 अपॉन 1 म्हणजेच आन्सर आहे 2. ओके, स्लोप ऑफ AB, AB चा स्लोप आलेला आहे 2. तुमचा काय आलेला आहे? चला पटकन. 2 आलेला आहे. जाधव, शिंदे, गांगोडे. ओके, पुन्हा एकदा स्लोप ऑफ, चला कोणाचा स्लोप? स्लोप ऑफ लाईन BC काय येणार y3 मायनस y2 अँड x3 मायनस x2. y3 आहे 3 मायनस y3 आहे 3 आणि y2 आहे 1 डिवाइड बाय x3 किती आहे 1 मायनस आणि x2 किती आहे 0. 3 मायनस 1 2, 1 मायनस 0 1, पुन्हा एकदा 2. कोणाचा आन्सर? स्लोप ऑफ BC. इक्वेशन नंबर 2. बघा किती सोप्या सोप्या गोष्टी आहे. ठीक आहे, इथे राईट करणार फ्रॉम 1 अँड 2. काय राईट करणार? पुन्हा तेच, स्लोप ऑफ AB इज इक्वल्स टू स्लोप ऑफ BC. Therefore, point B are in between A and C. Therefore, points A, B and C are collinear. क्लियर? बघा किती सोप्या सोप्या गोष्टी आहेत. 2023 ला आलेली ऍक्टिव्हिटी 3 मार्क्स साठी सिंपल आहे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट. मिड पॉइंट आहे ना? ओके, सिंपल आहे. परत एकदा मिड पॉइंट बघा, ए दिलेला आहे, बी दिलेला आहे, फॉर्म्युला आहे. चला पटकन सांगायचं. इथे काय लहान मुलं पण सांगते, 10वीचे 9वीचे 8वीचे असं सांगू शकतात. चला पटकन. पहिल्या बॉक्स मध्ये काही तुम्हीच मला आन्सर द्या. पहिल्या बॉक्स मध्ये किती आहे? पटकन, फास्ट, एकदम फास्ट मध्ये. मी कलर चेंज करतो. चला पटकन बघा, x1 प्लस x2 अपॉन 2 इज इक्वल्स टू प्लस 6. मग x1 ची किंमत किती? -4 दिली. आन्सर -4 आहे. y1 नाही रे बापडे, नो. अरे -4 इथे. चला -4 प्लस 6 किती होतो? +2. 2 अपॉन 2 1. क्लिअर? चला y1 प्लस y2 अपॉन 2, 2 प्लस y2 किती? चला पटकन, y2 बघा इथे आहे 2 आहे. 2 प्लस 2 4, 4 अपॉन 2 2. 1 आणि 2 आन्सर आहे 1,2. बघा इतकं सिंपल आहे. क्लिअर आहे? क्लिअर दिसतंय की ब्राईटनेस कमी करू? आय थिंक ब्राईटनेस कमी करण्याची गरज आहे. बरोबर, ब्राईटनेस कमी करावा लागेल. ओके, एकच मिनिट. ओके, आता बघा एकदा. क्लिअर आहे? दिसतंय आता सर्वांना? ओके, दिसतंय. काहीच अडचण नाही. ओके, चल
पुढचा क्वेश्चन घेऊया. मार्च 2022 ला आलेला आहे. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी आणि डिव्हाइड्स पी. ओके, ठीक आहे. रेशो पण दिलेले 3:1. बघा 3:1 आहे, ए आहे, बी आहे आणि सेक्शन पॉइंट विचारलेला आहे. मग सेक्शन फॉर्म्युला सेपरेटली राईट केलेला आहे. mx2 + nx1 डिवाइड बाय काय येतं रे? चला पटकन एकदम फास्ट मध्ये काय येणार? m + n. तुम्ही पण कमेंट बॉक्स मध्ये पटपट टाकत चला. m + n टाकलेला आहे. आणि y = काय असेल रे? my2 + ny1. ओके, हा बॉक्स असेल. त्यानंतर फक्त व्हॅल्यू पुट केल्या. m आहे 3 बघा, m as to n म्हणजे m आहे 3 आणि n आहे 1. ठीक आहे. मग बघा 3 x2 आणि x1 बघा, x2 आहे 8 आणि x1 आहे 4. बघा 8 आणि 4, 3 8 जा 24. इथे बघा 3 8 जा किती येणार आहे? 24. 1 4 जा 4, 3 + 1 4. क्लिअर. इथे पुन्हा एकदा 3 आणि 1 टाकलंय आणि y1 आणि y2 5 - 3. बघा 5 - 3. सिंपल. 5 3 जा इथे 15. 1 × -3 डिवाइड बाय 4. त्यानंतर 24 + 4. फायनल आन्सर विचारलंय. 24 + 4 28. 28 डिवाइड बाय 4 किती येणार? 7. 15 - 3 किती होतो? 12. इथे घेऊ शकता 12/4 आणि आन्सर आहे 3. इथे पण 28/4 समजण्यासाठी. क्लिअर आहे. नेक्स्ट टाइप करा. खूप सोपं आहे. ठीक आहे, जायचं पुढे. अजून एक ऍक्टिव्हिटी मार्च 20 ला आलेली आहे. काय म्हटलंय त्यांनी? एबीसी आर दी व्हर्टेसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी शो दॅट क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलोग्राम. हे प्रश्न आयएमपी प्रश्न आहे. बघा पॅरलोग्राम असेल, इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, रोम्बस असेल, नंतर रेक्टँगल आहे. ओके, आणि पॅरलोग्राम आहे. ठीक आहे. हे प्रश्न आयएमपी करून ठेवा बरं का रे. सर्व प्रश्न करून ठेवा यातले. मग स्लोप ऑफ लाईन स्लोप काढणार आपण. का स्लोप काढणार? पॅरलोग्राम आहे. मग पॅरलोग्राम काय सांगतो की अपोजिट साइड्स आर पॅरलल आणि त्या कशा असतात? पॅरलल. मग स्लोप जर सेम आले तर बघा स्लोप काय असतो की दोन स्लोप जर सेम आले, या दोघांचे स्लोप सेम म्हणजे या दोन पॅरलल आहे आणि ह्या दोघांचे स्लोप सेम आहे म्हणून ह्या दोन पॅरलल आहे. म्हणजे स्लोप वरनं ही सुद्धा एक कंडिशन आहे पॅरललची. दोन साइड पॅरलल दाखवायचे म्हणजे आपल्याला 4 स्लोप काढायचे. पहिला स्लोप ए बी घेतला. आता हे असं पटकन समजणार नाही पण खूप सोपं. इथं बघा कॅल्क्युलेशन दिलेले, फक्त व्हॅल्यू काढायचे आहे. मग 2 - 1 रफ कॅल्क्युलेशन. इथं फायनल आन्सर आहे ना. 2 - 1 किती होतो? 1 होतो. 8 - 6 2 होतो. म्हणजे इथं आन्सर आहे 1/2. ओके, किंवा मी इथं घेतो असं 1/2. 1/2. ओके, बॉक्स कम्प्लीट. देन 4 - 2 माहिती आहे 2 होणार. आणि 9 - 8 1 म्हणजे आन्सर आहे 2. ओके. देन 3 - 4 -1. 7 - 9 -2 आणि फायनल आन्सर 1/2. नेक्स्ट 3 - 1 2 आणि 7 - 6 1. फायनल आन्सर 2. नीट बघा, फर्स्ट अँड थर्ड सेम आले आणि सेकंड अँड फोर्थ सेम आले. मग बघा फर्स्ट अँड थर्ड वरनं स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल्स टू काय येणार इथे? स्लोप ऑफ लाईन. कोणती लाईन? ए बी चा आन्सर आहे 1/2. मग अजून 1/2 कोणाचा आन्सर आहे? स्लोप ऑफ लाईन सी डी. स्लोप ऑफ लाईन सी डी इथे बॉक्स येणार. त्यानंतर जर हे दोन स्लोप सेम आले म्हणून त्या दोन लाईन पॅरलल. सेम प्रोसेस स्लोप ऑफ लाईन बी सी व्हॅल्यू आहे 2 स्लोपची. अजून 2 कुठे? डीए साठी. मग इथे येणार स्लोप ऑफ लाईन डीए, सॉरी डीएस ला. ओके, बीसी ला डीए आहे आणि इथे बॉक्स येणार फ्रॉम सेकंड अँड फोर्थ. आणि म्हणून ह्या पण दोन लाईन पॅरलल. समोरासमोरच्या दोन जोड्या पॅरलल आल्या म्हणून तो क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे. क्लिअर. बघा हा प्रश्न ऍक्टिव्हिटीलाच येईल असं नाही, थेअरीमध्ये सुद्धा येऊ शकतो. मी तुम्हाला परत एकदा सांगतो. पॅरलोग्राम, इक्विलॅटरल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, आयसोस्केलस ट्रायंगल, नंतर रोम्बस, रेक्टँगल आणि स्क्वेअर सर्व करून ठेवा. ठीक आहे.
काही नाही, फक्त स्लोप वरती आहे. चला, जुलै 2023 साठी अजून एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी वेअर पी इज द मिड पॉइंट. पुन्हा पी एक मिड पॉइंट आहे. ठीक आहे, आणि 3 मार्कची ऍक्टिव्हिटी आहे. सिंपल x1 + x2 अपॉन 2. मला तरी वाटतंय ही ऍक्टिव्हिटी तीच आहे, जुलै मार्चचीच आहे. क्लिअर आहे का? 2023 मार्चचीच आहे ना? यस और नो? घेतलंय आपण आन्सर बघा. जुलै 23 हीच आहे ना? सिंपल आहे. -4 to 6 2 चे -4 2 आणि 6 2 तीच आहे. ठीक आहे, होमवर्क देण्याची पण गरज नाही, सिंपल आहे, रिपीटेड झालेली आहे. ठीक आहे, काही अडचण नाही. ठीक, आता बघा ऍक्टिव्हिटी संपलेल्या आहे. आता थेरी क्वेश्चन घेऊया. तर 3 मार्क्सचा आहे क्वेश्चन नंबर 3 बी मध्ये 3 मार्क्सला येतो. मार्च 2025 साठी प्रश्न आलेला आहे. बघा, मी तुम्हाला आता ऍक्टिव्हिटी सांगितली, परत आलेली बघा. काय म्हटलं त्यांनी? शो दॅट द पॉइंट्स PQ आर दी व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम. मग पॅरलोग्रामची व्हर्टायसेस आहे हे तुम्हाला शो करायचं आहे. मग आपण जी ऍक्टिव्हिटी बघितली ना, त्याच प्रकारे जरी सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे, किंवा डिस्टन्स फॉर्म्युल्यावरनं घेतलं तरी चालणार आहे. सिंपल काय आहे? स्लोप आहे, तर स्लोपच फाइंड करणार. डिस्टन्स वरनं पण चालतं, फोर डिस्टन्स काढणार, समोरासमोर डिस्टन्स इक्वल असतात. पण ही स्लोप अजून सोपं आहे. ठीक आहे, मग आपण स्लोपच घेऊया. बघा, गिव्हन व्हर्टायसेस आर तुम्ही स्लोप पटकन काढून ठेवायचे. बघा, गिव्हन व्हर्टायसेस घेऊ आपण. P x1 y1 1 - 2, Q असेल x2 y2 5, 2, R असेल x3 y3 दिलेला आहे 3 - 1 PQRS x4 काय आहे? x4 y4 दिलेला आहे -1 - 5. आता एक एक स्लोप घेणार आपण. मग स्लोप ऑफ लाईन PQ. मग PQ चा फॉर्म्युला आपला सिंपल y2 - y1 डिवाइड बाय x2 - x1. y2 इथून उचलणार, 2 - y1 आहे -2. ओके, डिवाइड बाय 5 - 1. ओके, देन 2 - 2 2 2 प्लस होणार 5 - 1 4 2 2 4 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 1. सिंपल. पुन्हा एकदा स्लोप ऑफ लाईन PQ झालेला आहे QR साठी y2 आणि 3 आहे. सिंपल y3 - y2 अँड x3 - x2. आता y3 काय आहे? बघा, इथून उचलायचं आहे. -1 आणि -2. बघा, -1 आपला मायनस साइन आणि हा 2. खाली काय ना, x3 - x2 म्हणजेच 3 - 5. -1 - 2 -3 आणि 3 - 5 -2. आन्सर आहे 3/2. बरोबर आहे का? चेक करा. येस ऑर नो? पटकन टाकत चला. तुम्ही तुमचे आन्सर टाकून द्यायचे, म्हणजे मी पण चेक करून घेईल तुमचं बरोबर आहे. तुम्ही पण चेक करा तुमचं बरोबर आहे की चुकीचं आहे. चला, 3/2 आलंय. नेक्स्ट, स्लोप ऑफ लाईन PQ QR. आता येणार RS साठी कोण आहे? 3 आणि 4. मग y4 - y3 अँड x4 - x3. मग y4 आहे -5 मायनस y3 आहे -1 डिवाइड बाय x4 आहे -1 आणि x3 आहे +3. पण इथे मायनस साइन आपलं कंपल्सरी आहे. देन -5 ॲज इट इज आणि -1 डिवाइड बाय -1 - 3 -4. आता +1 - 5 -4 अपॉनला -4. आन्सर +1. इक्वेशन नंबर 3. ओके, त्यानंतर इक्वेशन नंबर 3 आहे. इक्वेशन नंबर 3. त्यानंतर येणार आहे स्लोप ऑफ लाईन
कोण उरला आहे PS इज इक्वल टू PS ला 1 आणि 4 आहे, y4 मायनस y1 अँड x4 मायनस x1. y4 आहे -5 मायनस y1 आहे -2 डिवाइड बाय x4 आहे -1 आणि x1 आहे 1 -1 -5 मायनस मायनस प्लस 2 डिवाइड बाय -1 -1 -2 then -5 plus 2 -3 divided by -2 minus sign cancel 3/2 इक्वेशन नंबर 4. सिंपल. आता काय राईट करणार रे, कोण कोण आलेला आहे इक्वल ते राईट करूया आपण. बघा सिंपल घेऊया. फ्रॉम फर्स्ट अँड थर्ड आपण रोमन ने घेतलेले नंबर आहे थर्ड. काय दिसते आपल्याला, स्लोप of line PQ is equals to slope of line थर्ड मध्ये RS. ओके, असं असल्यामुळे therefore line PQ is parallel to line RS. याला इक्वेशन नंबर आपण घेऊया 5. त्यानंतर बघा फ्रॉम सेकंड अँड 4 दोघं इक्वल आहे. बघा सेकंड 3/2 4 3/2 काय आहे, स्लोप ऑफ लाईन QR, स्लोप ऑफ लाईन QR इज इक्वल्स टू स्लोप ऑफ लाईन कोण आहे रे, PS. ओके, देयरफॉर line QR parallel to line PS. Equation number 6. From 5 and 6 by definition of parallelogram काय देणार, given points are vertices of parallelogram. क्लियर आहे. बघा अशा प्रकारे हे आन्सर राईट केलं पाहिजे तुम्ही सुद्धा. ठीक आहे, समजलंय सर्वांना. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरालेलोग्राम. गिव्हन क्वाड्रिलॅटरल म्हटलं तरी चालेल आणि पॉइंट्स PQRS आर दी व्हर्टायसेस ऑफ पॅरालेलोग्राम. क्लियर. खूप सोपं आहे. मी परत एकदा सांगतो की पॅरालेलोग्राम, रोम्बस, इक्विलॅटरल ट्रायंगल, रेक्टँगल आणि स्क्वेअर अशा प्रकारे हे प्रश्न करून ठेवणे 3 मार्क्ससाठी येऊ शकतात. चला पुढे जाऊया. मार्च 22 ला आलेला आहे डायरेक्ट क्वेश्चन 4. बघून घ्या. फक्त क्वेश्चन 3 मध्ये एकच प्रश्न आलेला आहे पूर्ण 5 वर्षात 25 ला, त्यानंतर आलेला नाही. बघून घ्या, आला असेल तर. माझ्या लक्षात तर काही नाहीये. मी जेव्हा PPT भरत होतो, तुमच्याकडे पण आहेत, PDF आहे, काहींकडे झेरॉक्स आहे, चेक करा नक्की खरंच आलंय की नाही, कारण की हा चॅप्टर फक्त 6 मार्क्सला आहे. ठीक आहे. आता फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल इफ पॉइंट्स DEF आर द मिड पॉइंट्स ऑफ द साइड्स ऑफ द दॅट ट्रायंगल. मुलं घाईघाईमध्ये काय करतात की त्यांना वाटतं की हा ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलचं नाव आहे DEF. DEF नावाचा ट्रायंगल आहे आणि त्याचे हे व्हर्टेक्स आहे आणि सेंट्रॉइड विचारलाय म्हणजे हा x1 x2 x3 y1 y2 y3 घेणार आणि आन्सर काढणार नाही. प्रश्न नीट बघा. मुद्दामून त्यांनी असा प्रश्न विचारलाय म्हणजे मुलं गोंधळतील. बघा तर प्रॉपर बघा प्रश्न काय, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड. ओके, इथपर्यंत सोपं आहे. पुढे बघा ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलच्या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. ई पॉइंट्स DEF आर दी मिड पॉइंट्स. हे मिड पॉइंट्स आहे. कोणाचे मिड पॉइंट्स आहे बघा, मिड पॉइंट्स ऑफ द साइड्स ऑफ दॅट ट्रायंगल. ट्रायंगलच्या ज्या 3 साइड्स आहे त्या 3 साइडचे हे मिड पॉइंट्स आहे. समजून घ्या, मिड पॉइंट्स आहे. मग आपल्याला काढायचे काय, आधी व्हर्टेक्स.
ट्रायंगलचे अगोदर आपण व्हर्टेक्स फाइंड करणार, त्यानंतर आपण सेंट्रॉइड फाइंड करणार. मग याच्यासाठी आपल्याला डायग्राम लागणार आहे. बघा, मग एक डायग्राम घेऊया आपण. समजा ही एक डायग्राम घेतलेली आहे. ओके, नावं देऊया आपण मस्तपैकी त्यांना. इथे ए घेऊया, ए असेल x1 y1. इथे बी घेऊया x2 y2. इथे सी असेल x3 y3. आणि यांचे आपण मिड पॉइंट्स घेऊया. समजा पहिला पॉइंट आहे डी, तर डी समजा आपण इथे घेतला. डी चे कोऑर्डिनेट आहे -7 6. दुसरा पॉइंट घेऊ आपण ई, मिड पॉइंट. ई आहे 8 5. थर्ड घेऊ आपण मिड पॉइंट एफ, तो आहे 2 -2. सर्वांना माहिती आहे मिड पॉइंट. ठीक आहे, पण आपल्याला ए आणि बी शोधायचं आहे. समजून घ्या बरं का, आपल्याला ए आणि बी शोधायचा आहे आणि आपल्याला मिड पॉइंट दिलेला आहे. कसं शोधणार? चला पटकन, कोण सांगताय? एक हिंट देऊन टाकली, डायग्राम काढलेली आहे. ठीक आहे, भले आपण इथं कन्सिडर करूया. कन्सिडर ट्रायंगल ABC. हा एक ट्रायंगल ABC कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर पॉइंट्स D, E and F are the midpoints of sides. जसं आपण DEF सिक्वेन्स घेतला, मग डी कोणाचा आहे? साइड्स AB, कॉमा ई कोणाचा आहे? BC अँड F कोणाचा आहे? AC. म्हणजे साइड्स AB, BC अँड AC रिस्पेक्टिव्हली. चला इथपर्यंत आपण आलो. मला सांगायचंय ए आणि बी चे कोऑर्डिनेट काढण्यासाठी तुम्हाला डी दिलेला आहे -7 6. कसा फाइंड करणार? चला पटकन, मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युलाचं ठीक आहे, काहीच अडचण नाही. मग मिड पॉइंट फॉर्म्युला, पण मिड पॉइंटच माहिती ना, म्हणजे तुम्हाला एक्स आणि वाय ची किंमत माहिती. फक्त तुम्हाला x1 आणि y1 ची किंमत माहित नाही. बोला काय करणार तुम्ही तिथे? चला पटकन. ठीक आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला आपण वापरूया. दिसतच आहे, तेच वापरायचं आहे. मग बघा, एक एक फॉर्म्युला आपण वापरूया मिड पॉइंट फॉर्म्युलासाठी. बाय युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. एकाच वेळेस आपण ती राईट करूया. डी साठी घेऊया. डी -7 6 इज इक्वल्स टू काय येणार? ए आणि बी मध्ये कोण आहे? x1 y1 आहे ना. मग काय येणार? x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y1 प्लस y2 अपॉन 2. ठीक आहे, हे वेगळे होतील. म्हणजे हे वेगळे म्हणजे कसं रे? बघा, ही पूर्ण x आहे आणि हा पूर्ण y आहे, सर्वांना माहित आहे. मी इथे -7 इज इक्वल्स टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि 6 इज इक्वल्स टू y1 प्लस y2 अपॉन 2. हा 2 इकडे येणार. 2 मल्टिप्लाय -7 इज इक्वल्स टू x1 प्लस x2. 2 मल्टिप्लाय 6 y1 प्लस y2. क्लियर? y1 प्लस y2. आणि फायनली x1 प्लस x2. 2 मल्टिप्लाय -7 -14. आणि इथे y1 प्लस y2 6 2 12. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. बरं, चला बरं, असं प्रत्येकाचं करणार का रे? त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. येईल का करता असं? शिवराजने लगेच कॉपी पेस्ट टाकून दिलं, काहीच अडचण नाही. काय टाकलंय शिवराजने? बरं, आर द मिड पॉइंट्स ऑफ ABCD रिस्पेक्टिव्ह लेट G द XY इज द सेंट्रल. ओके, काहीच अडचण नाही. पुढचं बोला, पुढचं. इथपर्यंत आलो. असं प्रत्येकाचं करणार. असं प्रत्येकाचं केलं तुम्हाला काय मिळणार? इक्वेशन्स मिळतील. x1 प्लस x2 y1 प्लस y2. ठीक आहे, आपण काढून घेऊ, एक एक गोष्टी काढून घेऊ. चला, आता कोणासाठी वापरणार? सेम ट्रिक. डी झाला, ई साठी घेऊया आपण. मी कलर चेंज करतो म्हणजे समजेल. आपण पोर्शन घेतलेले आहे. मग ई कोण आहे? 8,5. ई कुठे आहे? बी आणि सी मध्ये, म्हणजे 2 आणि 3. मी ते काय येणार? x2 प्लस x3 डिवाइड बाय 2 and y2 plus y3
डिव्हाइड बाय 2. 4 मार्कचा क्वेश्चन आहे, क्रिटिकल थिंकिंग, हाय लेवल थिंकिंग. चला वेगळे करू. 8 इज इक्वल्स टू x2 प्लस x3 डिव्हाइड बाय 2 कॉमा इथे 5 आहे इज इक्वल्स टू इथे काय येणार y2 प्लस y3 डिव्हाइड बाय 2. हा 2 इकडे येणार 2 मल्टिप्लाय 8 इज इक्वल्स टू x2 प्लस x3 कॉमा 5 मल्टिप्लाय 2 होणार, हा 2 इकडे आला, इथे आहे y2 प्लस y3. फायनली x2 प्लस x3 इज इक्वल्स टू 8 2 जा 16. इथे येणार y2 प्लस y3 5 2 जा 10. इथे तुम्ही पूर्ण असा बॉक्स पण घेऊ शकतात, काही अडचण नाही हायलाइट करण्यासाठी. इथे 2 घ्या. इथपर्यंत क्लिअर आहे का? येस ऑर नो? पटकन फास्ट. इथपर्यंत समजलं का? इक्वेशन 2 समजलंय? सेम आता कोणत्या पॉइंट साठी घेणार आपण? एफ. कोणासाठी घेणार? एफ साठी. ओके. एफ 2 मायनस 2 इज इक्वल्स टू इथं x1 आणि x3 आहे, म्हणजेच x1 प्लस x3 डिव्हाइड बाय 2 y1 प्लस y3 डिव्हाइड बाय 2. मग 2 सेपरेट करणार, 2 इज इक्वल्स टू x1 प्लस x3 डिव्हाइड बाय 2 अँड इथे मायनस 2 सेपरेट करणार इज इक्वल्स टू y1 प्लस y2 डिव्हाइड बाय 2. 2 इकडे येणार बरोबर, 2 मल्टिप्लाय 2 इज इक्वल्स टू x1 प्लस x3 कॉमा मायनस 2 मल्टिप्लाय 2 इकडे आला y1 प्लस y2. देयरफॉर फायनली x1 प्लस x3 इज इक्वल टू 2 2 जा 4 आणि इथे येणार आहे काय घेणार y1 प्लस y2 इज इक्वल टू 2 2 जा 4 म्हणजेच -4. इथे इक्वेशन नंबर 3. चला इक्वेशन 1 इक्वेशन 2 चं काय करता येईल बघा. आपण जी घेतला समजा सेंट्रॉइड जी घेऊया, थोडं क्लिअर करूया म्हणजे समजेल. बघा ह्या मीडियन्स आहे, इथे जी आहे, जी असेल x, y. क्लिअर? मग आता जी चा फॉर्म्युला काय रे? x1 प्लस x2 प्लस x3 डिव्हाइड बाय 3. म्हणजे आपल्याला x1 प्लस x2 प्लस x3 च्या व्हॅल्यू काढायच्या आहे. काय करता येईल रे? आणि y1 प्लस y2 प्लस y3 च्या व्हॅल्यू काढायच्या आहे. काय करतील? इक्वेशन 1 इक्वेशन 2 इक्वेशन 3 वरनं. चला इतकं तरी थोडी हाय लेवल थिंकिंग आहे, थोडी थिंकिंग तुम्ही करा, बाकीचं मीच करून दिलेलं आहे. ऍड करणार, व्हेरी गुड. हिंटच ती आहे. इक्वेशन 1 इक्वेशन 2 इक्वेशन 3 सिंपल ऍड करा, सर्व x ऍड होतील आणि सर्व y ऍड होतील. ठीक आहे? बघा इथं सिंपल राईट करणार ऍड इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड. एकाच वेळेस राईट करायचंय, ऍडिशन करायची आहे. इकडे आहे x1 प्लस x2 x1 प्लस x2 प्लस सेकंड मध्ये कोण आहे x2 x3 x2 प्लस x3 प्लस इथे 2 आहे हा, आणि इथे कोण आहे x1 प्लस x3 x1 प्लस x3 इज इक्वल्स टू ऍडिशन करूया -14 प्लस 16 -14 प्लस 16 आणि प्लस 4. ओके. सेम प्रोसेसने y1 प्लस y2 बघण्याची गरज नाही, माहिती आपण फक्त y टाका इथे. y2 प्लस y3 आणि y1 प्लस y3 इज इक्वल्स टू प्लस 12 प्लस 10 12 अधिक 10 आणि -4. ओके. देयरफॉर सर्व 2 2 आहेत, म्हणजे 2x1 2x2 आणि 2x3 इज इक्वल्स टू यांची ऍडिशन किती 16 प्लस 4 20 आणि 20 मायनस 14 किती आहे 6. क्लिअर? सेम प्रोसेस 2y1 प्लस 2y2 प्लस 2y3 इज इक्वल्स टू 10 मधनं 4 गेले 6 12 प्लस 6 18. इथपर्यंत समजला असेल? पटकन सांगायचं यस, आणि बरोबर आहे तरी यस सांगायचं आहे. तुम्ही पण सॉल्व्ह केलेलं असेल, बरोबर आहे.
39 आणि 6 आणि 18 आलेले आहे. क्लिअर. जायचं पुढे. 2 ने डिवाइड करून टाका. x1 प्लस x2 प्लस x3 इज इक्वल टू 6 ला 2 ने डिवाइड केलं 3. इथे 2 ने डिवाइड करून टाका. y1 प्लस y2 प्लस y3 18 डिवाइड बाय 2 केलं तर 9. हे आहे तुमच्याकडे आन्सर्स. आणि सिंपल आता आपल्याला घ्यायचं आहे सेंट्रॉइड. ओके. देअरफॉर G is the centroid of triangle ABC. Therefore, by centroid formula, G of xy is equals to, I think इथं घेऊया, चालेल. बघा, G is equals to, समजणं महत्वाचं आहे. बोर्डच्या पेपरला असं करणे नाही, एका खाली एक. G of xy is equals to काय फॉर्म्युला आहे? x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइड बाय 3, y1 प्लस y2 प्लस y3 डिवाइड बाय 3. सिंपल व्हॅल्यू टाकूया आपण. G of xy is equals to, याची व्हॅल्यू आलेली आहे 3 डिवाइड बाय 3 आणि याची व्हॅल्यू आली आहे 9 डिवाइड बाय 3. Therefore, G of xy is equals to 3 upon 3 1, 9 upon 3 3. This is the coordinate of the centroid of triangle whose vertices, कुठे गेलं vertices? नाही दिलेले, vertices दिलेले नाही विथ मिड पॉइंट्स. असं म्हणायचं फक्त की this is the coordinate of centroid of given triangle. बस इतकं राईट करणे. बरोबर आहे. क्लिअर. समजलं. असा प्रश्न येऊ शकतो 4 मार्क्स साठी. हा 22 ला येऊन गेलेला आहे, नंतर तो 23 24 25 ला आला नाही. ठीक आहे. क्लिअर. हा थोडा वेगळा क्वेश्चन आहे, म्हणून असे प्रश्न आता करणे गरजेचे आहे. जायचं पुढे. अजून असेच 2 प्रश्न आहेत. चला पुढे जाऊया. बघा 2024 ला आलेला आहे जुलैमध्ये, क्वेश्चन नंबर 5 मध्ये. म्हणजे क्वेश्चन 4 एकदाच येऊन गेलाय 22 ला, परत कधीच नाही. तसाच जुलै 24 ला आलेला आहे क्वेश्चन 5 मध्ये 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन कसं आहे बघा. द लाईन, एक लाईन आहे x मायनस 6y प्लस 11 इक्वल टू 0. सर्वांना माहिती इक्वेशन ही लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल. याचा जो ग्राफ असतो ती एक स्ट्रेट लाईन असते, ती कुठेही जाईल पण ती स्ट्रेट जाईल. माहिती आपल्याला. मग ही एक लाईन आहे. बायसेक्ट द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट. या 2 पॉइंट पासून एक सेगमेंट तयार होते आणि त्या सेगमेंटला ही लाईन काय करते? डिव्हाइड करते. आणि देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. के ची व्हॅल्यू विचारलेली आहे. ठीक आहे. चला लक्ष द्या. बघा आता ही इक्वेशन आहे, ती आपण नंतर घेऊया. गिव्हन पॉइंट्स किंवा गिव्हन न म्हणता आपल्याला त्यांचे नाव घ्यायचे ना, मग आपण लेट असं घेऊया. लेट चालेल. बघा लेट ए x1 y1 पॉइंट घेऊया पहिला 8 मायनस 1 अँड बी घेऊया x2 y2 तो घेऊया 0k. ओके. बी दी पॉइंट्स ऑफ लाइन सेगमेंट. ठीक आहे. मग आता बघा लाइन सेगमेंट whose divide पॉइंट. बघा बायसेक्ट म्हटलंय, डिवाइड ने म्हणताना बायसेक्ट म्हणजे सेम तुकडे केलेले. लाइन सेगमेंट whose बायसेक्ट पॉइंट m कन्सिडर केला आपण. m या पॉइंटने बायसेक्ट करतोय म्हणजे x, y. देअरफॉर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. अगोदर आपण मिड पॉइंट फॉर्म्युला वापरूया. कोणासाठी? m साठी.
म्हणजेच एम ऑफ एक्स वाय इज इक्वल टू, सिंपल फॉर्म्युला काय असतो, x1 प्लस x2 अपॉन 2 अँड y1 प्लस y2 अपॉन 2. आपण आधी व्हॅल्यू टाकूया, बघूया काय होतंय. एम ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू x1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 8 प्लस x2 आहे 0 डिवाइड बाय 2, y1 आहे आपल्याकडे -1, y2 आहे k म्हणून प्लस k आणि डिवाइड बाय 2. आता हे सेपरेट करूया, म्हणजेच x इज इक्वल्स टू 8 अपॉन 2 4 होणार आणि y इज इक्वल्स टू काय आहे, इथं राईट करूया प्रॉपर, k अगोदर घेऊया -1 आणि डिवाइड बाय 2. मग तुम्हाला दोन व्हॅल्यू भेटलेल्या आहेत x आणि y च्या. आता सिंपल आहे, व्हॅल्यू भेटलेल्या आहे मिड पॉइंट m च्या, म्हणजे m जो पॉइंट आहे, व्हिज्युअलायझेशन जर करायचं झालं तर बघा ही एक सेगमेंट आहे, त्याचं नाव आहे ए बी आणि ही एक स्ट्रेट लाईन आहे आणि ह्या स्ट्रेट लाईनने याचं काय केलेलं आहे, बायसेक्ट केलेलं आहे पॉइंट एम मध्ये. म्हणजे जो एम पॉइंट आहे तो एम पॉइंट ए बी चा पण मिड पॉइंट आहे आणि तो एम पॉइंट त्या स्ट्रेट लाईन वरती पण लाय होतो. मग स्ट्रेट लाईन वरती जर तो एम पॉइंट लाय होतोय म्हणजे त्याच्या ज्या व्हॅल्यू आहे एक्स आणि वाय त्या ह्या इक्वेशन मध्ये सॅटिस्फाय होतात. मग एक्स आणि वाय ची किंमत ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला टाकायची, बाकी काही नाही. आपण पहिला चॅप्टर बघितलाय, आपण एक्स वायच्या एक्स ची व्हॅल्यू आपण आपल्या मनाने घेतो, वाय ची किंमत आपल्याला मिळते आणि मग आपण तो पॉइंट प्लॉट करतो. असे 3 पॉइंट प्लॉट केले की आपण ती लाईन ते पॉइंट जोडतो आणि एक स्ट्रेट लाईन तयार होते. बायोग्राफिकल मेथड आपण बघितली होती. मग त्याच प्रकारे त्या लाईनवरचा एक पॉइंट आहे फक्त एक्स आणि वायच्या किमती, त्या परत आपण त्या इक्वेशन मध्ये टाकणार. चला मग बघा इथं असं राईट करायचं आहे की गिव्हन इक्वेशन काय आहे, x मायनस 6y प्लस 11 इक्वल टू 0 आर बायसेक्ट दी सेगमेंट ए बी इन दी मिड पॉइंट एम एक्स कॉमा वाय. ठीक है, देयरफॉर value of point m satisfies the equation. मग डायरेक्ट घेऊ आपण, x मायनस 6y प्लस 11 इज इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू जी आहे ती पुट करूया, x इक्वल टू 4 आहे, मी ते 4 येणार -6. y ची किंमत आपल्याला भेटलेली आहे k मायनस 1 डिवाइड बाय 2 प्लस 11 इक्वल टू 0. 4 प्लस 11 तो होणार आहे प्लस 15 मायनस 6 ला 2 ने डिवाइड करणे, 6 ला 2 ने काय करणे, डिवाइड करणे. इथे 3 उरणार म्हणजे 3 ब्रॅकेट मध्ये k मायनस 1 इज इक्वल टू 0. आता बघा हे जे ब्रॅकेट आहे ते आधी सॉल्व्ह करून घेऊया. हा 15 तिकडे शिफ्ट करू, -3 मल्टिप्लाय के -3k मायनस मायनस प्लस 3 1 जा 3. हा 15 तिकडे गेल्यावर -15 देन -3k प्लस 3 पण तिकडे शिफ्ट करा, -15 कडे 3 गेल्यावर -3k ॲज इट इज. 15 - 3 -18 अँड k इज इक्वल टू -18 -3 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड ला जाणार and therefore k is equals to किती आन्सर आहे 6. बघा अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. डायग्रामची गरज नाहीये, फक्त तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, क्लिअर आहे, नक्की समजलंय सर्वांना. द व्हॅल्यू ऑफ k इज 6. ओके शिवराज, द व्हॅल्यू ऑफ k इज 6. क्लिअर, वाक्य महत्वाचं आहे. चला पुढे जाऊया. जुलै 21 साठी पुन्हा एकदा एक प्रश्न आलेला आहे, सेम वाटतंय मला परत. ठीक आहे बघू. इफ पॉइंट P डिवाइड्स द सेगमेंट AB, P पॉइंट डिवाइड करतोय सेगमेंट AB ला जॉइनिंग द पॉइंट AB. AB सेगमेंट आहे बट इथं आता रेशो मिड पॉइंट नाही. इन द रेशो 2:3 then determine whether the point P lies on the line x minus 5y plus 15 equal to 0 or not.
महत्वाचं म्हणजे मी जेव्हा तुम्हाला एक गोष्ट सांगितली की मॅथमॅटिक्स मध्ये हा वर्ड खूप महत्वाचा आहे, डिटरमाइन, व्हेरीफाय, चेक वेदर, एकतर येईल किंवा येणार नाही, आणि शो दॅट, प्रूव्ह दॅट. ठीक आहे, ह्या गोष्टी आल्या तर त्या 100% येतात. इथं आता येईल किंवा येणार नाही कन्सेप्ट तीचे सेम आहे की एक सेगमेंट आहे आणि ह्या सेगमेंटला एक स्ट्रेट लाईन इंटरसेक्ट करते. फक्त ती इंटरसेक्ट करून दोन समान भाग नाही पाडत, 2:3 2:3 रेशो पाडते. लाईनचं नाव घेऊया परत एकदा ए बी, आणि हा सेक्शन पॉइंट घेऊया पी, नाव पण दिलेलं आहे पी. बस असं. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. ए दिलेला आहे, बी दिलेला आहे, मी ते असं राईट करूया. ए x1 y1 काय दिलेला आहे तो 2 1, देन बी असेल x2 y2 दिलेला आहे -3 6, नंतर एक दिलेला आहे अजून m/n इज इक्वल्स टू किती दिलेला आहे 2:3 इथपर्यंत झालेला आहे. तर अगोदर आपण सेक्शन फॉर्म्युला वापरून सेम प्रोसेसने पी चे एक्स आणि वाय ची किंमत काढू. ठीक आहे, चला लक्ष द्या. बाय सेक्शन फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला. चला सेक्शन फॉर्म्युला कोणासाठी, पॉइंट पी साठी. मग पी एक्स वाय इज इक्वल्स टू आपला फॉर्म्युला असतो mx2 प्लस nx1 डिवाइड बाय m प्लस n, पुढे असेल my2 प्लस ny1 डिवाइड बाय m प्लस n. ओके, x कॉमा y पी पॉइंट. चला m किती आहे 2, x2 किती आहे रे -3 आहे ना, इथे -3 प्लस n किती आहे 3, x1 किती आहे 2, आणि दोघांची ऍडिशन 2 प्लस 3 कॉमा पुन्हा एकदा 2, y2 किती आहे 6 प्लस इथे 3 येणार, यांची व्हॅल्यू 3 आहे, y1 किती आहे 1, पुन्हा दोघांची ऍडिशन 2 प्लस 3. ओके, नंतर आता हे सेपरेट करूया. x इज इक्वल्स टू -3 मल्टिप्लाय 2 -6 आणि 3 2 जा 6, क्लियर, डिवाइड बाय 2 प्लस 3 5, 6 नाही 2 प्लस 5 सॉरी 2 प्लस 3 5 कॉमा y इज इक्वल 6 2 जा 12, 3 1 जा 3 आणि 2 प्लस 3 5, -6 प्लस 6 0 होणार, म्हणजे 0/5 आणि y इज इक्वल टू 12 प्लस 3 15/5. ओके, म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू भेटलेले आहे x इज इक्वल्स टू 0 आणि y इज इक्वल्स टू 3. या दोन व्हॅल्यू आपल्याला भेटलेल्या आहेत. इथपर्यंत समजलंय, इथपर्यंत समजलं, येस ऑर नो? पटकन फास्ट सांगायचं आहे. x आणि y चे व्हॅल्यू भेटलेले आहे. आता इथं k ची व्हॅल्यू नाही काढायची आहे, तर त्यांनी सांगितलंय जो p पॉइंट आहे, आपण p पॉइंटच घ्यायला पाहिजे होता, इथे घेऊन टाकू फायनल. देअरफॉर p x y इज इक्वल टू 0,3 हा पॉइंट आहे. मग पॉइंट p लाइज ऑन द लाईन. मग हा जो p पॉइंट आहे तो ह्या लाईन वरती लाय होतो का, असं कधी चेक करणार, x आणि y चे व्हॅल्यू सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. म्हणजेच काय बघा, कन्सिडर LHS of given equation. गिव्हन इक्वेशन काय इक्वेशन आहे, x मायनस 5y प्लस 15 इक्वल टू 0. मग LHS कन्सिडर करूया. LHS आहे x मायनस 5y प्लस 15 आणि x आणि y चे आपण व्हॅल्यू टाकू, त्याचा आन्सर 0 आला पाहिजे, म्हणजे RHS. ठीक आहे, तर बघा इज इक्वल्स टू आपण घेतलेला LHS इज इक्वल्स टू x ची व्हॅल्यू किती आहे 0 -5 आणि y आहे 3 प्लस 15. देअरफॉर LHS इज इक्वल्स टू, इथे 0 कॅन्सल, 5 3 जा 15 म्हणजे -15 प्लस 15
देअरफॉर LHS इज इक्वल्स टू याची व्हॅल्यू 0 म्हणजेच LHS इज इक्वल्स टू बघा RHS 0 आहे मग LHS इज इक्वल्स टू RHS झालेला आहे देअरफॉर पॉइंट P lies on the given line काय लाईन आहे x minus 5y plus 15 is equal to 0 हे आहे तुमचं फायनल आन्सर क्लिअर बघा ह्या दोन गोष्टी आहेत दोन वेगळ्या प्रकारचे आपण प्रश्न बघितले पण त्यामध्ये जो मुद्दा होता जी कन्सेप्ट होती ती सेम होती की मिड पॉइंट असेल तर मिड पॉइंटचा फॉर्म्युला वापरून x आणि y ची किंमत काढणे तिथं k विचारलं होता म्हणून आपण पुन्हा त्या व्हॅल्यू टाकून k ची किंमत काढली इथे सेक्शन फॉर्म्युला दिलेला आहे मग सेक्शन फॉर्म्युला वापरून सेक्शन पॉइंट काढणे सेक्शन पॉइंट काढला चुकून तुम्हाला येऊ शकतं की पुन्हा k ची व्हॅल्यू काढा मग तीच प्रोसेस वापरून फक्त व्हॅल्यू टाकणे आणि इथे असं विचारलं होतं फक्त की p हा लाय होतो की नाही मग LHS कन्सिडर केलं जर k ची व्हॅल्यू विचारली तर डायरेक्ट व्हॅल्यू टाकणे आणि 0 कडे सर्व नेणे k ची व्हॅल्यू मिळते क्लिअर